ट्रस्ट मी मित्रांनो, आज मी ढोकळा बनवतोय एअर फ्रायरमध्ये. तो पण एकदम मजेदार, टेस्टी आणि क्विकली बनणार आहे. बेसन घेतला आहे मी 1 बाउल आणि तो मस्त छाननीतून छानून घेणार आहे. बारीक बेसन घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 बाउलच पाणी घ्यायचं आहे. पाणी थोडंसं थोडं टाकून आपल्याला बॅटर सेट करायचं आहे. यामध्ये ॲड केला थोडंसं इनो. इनोमध्ये पण आपल्याला हा ॲक्टिव्ह करता येतो, नाहीतर सायट्रिक ॲसिड यूज करावा लागतो. तो टाकून आपल्याला ॲक्टिव्ह करायला लागतो. इथे मित्रांनो घेतलाय मी थोडासा एक असा ट्रे, ज्याच्यामध्ये आपण बेकिंग करतो केक वगैरे. त्यामध्ये थोडा ऑइल ब्रश करून याच्यामध्ये ॲड करणार आहे बॅटर जो बेसनवाला आणि त्याला असं मस्त थोडंसं पंप करणार आहे. ठोकळा ठोकायचा आहे जेणेकरून तो एअर निघून जाईल. इथे मी यूज केला केनचा एअर फ्रायर मित्रांनो. याच्यामध्ये आपण 180 सेल्सिअस वरती 8 मिनिटांसाठी सेट करणार आणि मजेदार असा आपला ढोकळा तयार करून घेणार आहोत. तुम्हाला जर केनचा एअर फ्रायर पाहिजे असेल तर फक्त कमेंटमध्ये केन टाका, लिंक ऑटोमॅटिकली येईल. मित्रांनो, आता आपल्याला एक मस्त तडका बनवायचा आहे. त्यासाठी पॅन वरती टाकलाय थोडंसं तेल, त्यामध्ये टाकले मोहरी, कढीपत्ता आणि त्यामध्ये टाकली थोडी साखर, पाणी आणि मस्त हा तडका तयार करून घेतलाय आपला सिंपल वाला. अशा प्रकारे सुरी टाकून चेक करायचा आपला बॅटर शिजलाय का, प्रॉपर झालाय का आणि फुललाय का. मित्रांनो, कसं आहे, थोडा बेकिंग सोडा टाकला तर प्रॉपर फुलेल आणि एकदम मस्त ऍक्टिव्ह होईल. इनो थोडा कमी यूज केला कारण का जास्ती वास वगैरे यायला नको म्हणून. सायट्रिक ऍसिडने जास्ती आंबट होतो आणि इनोने थोडा कमी ऍक्टिव्ह होतो. अशा प्रकारे मी ढोकळा साईडला काढून घेतला, कट करून घेतो. आता याच्यावरून तो गोड पाणी मस्त टाकायचं, म्हणजे खट्टा मिठा ती मजेदार अशी चव लागणार तुम्हाला खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालंय आणि केंटला इज्जत द्यायला विसरू नका. थँक्यू.